मराठा समाज आप्तस्वकीय स्नेहसंवर्धक मंडळ नाशिक आयोजित मंडळाच्या बहुउद्देशीय इमारतीचे उद्घाटन व सर्व देणगीदारांचा सार्वजनिक सत्कार समारंभ तसेच सन 2025 चे दिनदर्शिकेचे प्रकाशन उत्सव संपन्न. धोंगडेनगर एकता ग्रीन व्हॅली समोर पांडवलेणीच्या पूर्वेस नाशिक येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या इमारतीचे कोनशिला अनावरण तसेच फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच छत्रपती शिवाजी महाराज पूजन आणि आरती करण्यात आली. या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा तसेच आयोजकांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास पंडितराव जगताप, प्रतिभा मराठे, द्वारकाबाई भिडे, सुमन जाधव, संदीप चव्हाण, संतोष मराठे, दिनकर पाटील, राजेश जाधव, श्याम जाधव, अर्जुन गायके, राजू जगताप, अशोकराव गुंजाळ, उमेश गुंजाळ, यशवंतराव कोरके, अभिजित मोरे, हिरामन मते, रमाकांत जावळे, विष्णू पाळदे, आनंदराव मराठे, हेमलता शितोळे, गुरुदास गावडे, सुनील मराठे, जितेंद्र गडाख, हेमंत पवार, वैभव गवारे, मनोज पवार आदींसह संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, सचिव आणि सदस्य यांच्या उपस्थितीत 2025 चे दिनदर्शिकेचे प्रकाशनही करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष मराठे यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करीत आपले मनोगत व्यक्त केले. मंडळ नाशिक या मंडळाने अतिशय अशी उत्कृष्ट वास्तू बांधून तयार करून दिली आणि ह्या वास्तूचा समाज बांधवांना निश्चितच चांगला फायदा होईल. ते समाज बांधवांनी त्याचा लाभ घ्यावा. मी पुनच मंडळाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे, सदस्यांचे मनापासून आभार मानतो आणि असंच त्यांच्याकडून चांगलं काम समाजासाठी घडत राहावं ही प्रार्थना करतो. संस्थेचे अध्यक्ष शंकर निंबा जाधव यांनी या उपक्रमाची माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले. या मंडळाने नाशिकमध्ये एक वास्तू उभी केलेली आहे. या वास्तूसाठी आम्ही सर्व समाजाकडून देणग्या करून ही वास्तू बांधलेली आहे. यासाठी सर्व समाज बांधवांचे आम्ही मंडळ ऋणी आहोत. या वास्तूचा उपयोग आम्ही गरीब विद्यार्थ्यांसाठी करणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थिती नाही त्यांना राहण्याची सोय करणार आहोत. तसेच या इमारतीमध्ये UPSC FPSCचे अभ्यासिका करण्याचा मानस आहे. त्यासाठी सुद्धा प्रयत्न करीत आहोत. या वास्तूमध्ये छोटे मोठे कार्यक्रम करावायचा विचार आहे आणि या वास्तूचा समाज बांधवांनी उपयोग घ्यावा. या वास्तूमध्ये येऊन कार्य करावे. समाज बांधवांसाठी आम्ही कमी रकमेमध्ये त्यांना उपलब्ध करून देणार आहोत. तेव्हा या वास्तूचा उपयोग त्यांनी घ्यावा. संस्थेचे उपाध्यक्ष श्याम सुंदर जगताप यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. मराठा समाज मंडळाच्या या इमारतीचं आज मोठ्या थाटामाटात उद्घाटन झालेलं आहे. या इमारतीच्या बांधकामाच्यासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री शंकर
त्यांच्या टीमने खूप मेहनत करून या इमारतीचं वैशिष्ट्यपूर्ण असं बांधकाम वेळेच्या आधी पूर्ण करून ही इमारत आज समाजाला सुपूर्द केलेली आहे. या इमारतीमध्ये आसपासच्या समाज बांधवांना तसेच सर्व जनतेला त्यांच्या कार्यक्रमांच्यासाठी उपयोग व्हावा, तसेच बाहेरगावून समाजाचे जे काही विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना अभ्यासिकेसाठी जागा उपलब्ध व्हावी, तसेच समजा नातेवाईकांचे कोणी पेशंट वगैरे असतील त्यांच्या नातेवाईकांना राहण्याची इथे काही प्रमाणात का होईना सोय व्हावी, या उदात्त हेतूने या इमारतीचं निर्माण झालेलं असून ती इमारत आज समाजासाठी ताब्यात देण्यात आलेली आहे. संस्थेचे सहसचिव राजू मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले. या मंडळाने जी लोक वस्तू विकली त्या वर्गणी गोळा करण्यासाठी आम्ही जे कष्ट घेतले त्या कष्टाचं चीज झालेलं आहे. हा इतका मोठा आनंद आमच्या जीवनामध्ये यापूर्वी कधी झालेला नव्हता. तर या वस्तूंचा सगळ्या समाजाने फायदा घ्यावा आणि आम्हाला उपभोग करावा हीच विनंती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष शंकर जाधव, उपाध्यक्ष श्यामसुंदर जाधव, कोषाध्यक्ष सुभाष पवार, सचिव भगवान कदम, सहसचिव राजू मोरे, सदस्य दत्तू सोनवणे, मोतीराम सोनवणे, सुभाष शेळके, हरीश मराठे, गोकुळ सूर्यवंशी, लक्ष्मण मते, सुभाष मराठे, दशरथ भवर, राकेश मोतीराम सोनवणे यांनी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमास मराठा समाज बांधव, नागरिक, महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी देविदास पाटील, नाशिक.